Good morning, students. We have to study the chapter number 3 of 9th standard, that is triangles. In last video, we have to study the important theorems, that is isosceles triangle theorem, its converse, and respective their two corollaries. So today we have to see the most important theorem, that is property of 30, 60, 90 degree triangle. So in this year, that is 9th standard, this property is divided into two parts, that is separately for 30 degree and 60 degree we have to given in the book. But in 10th standard, this property we have to combine, we have to prove there. So see, the first part of this property is that is there is theorem about 30 degree angle. So what is theorem? If the acute angles of a right angled triangle, means there is one right angle and remaining two are acute angles there, have measures 30 degree and 60 degree. So these two acute angles are we have to given 30 degree and 60 degree. Then the length of the side opposite to 30 degree angle is half of the length of hypotenuse. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक राईट अँगल म्हणजेच काटकोन त्रिकोण दिलेला आहे की त्याचे दोन माप हे कशा आहेत, लघुकोन आहेत, म्हणजे 30 अंशाचा आणि 60 अंशाचा आहे. तर 30 अंश कोनासमोरची जी काही बाजू असेल ती कर्णाच्या कशी असेल, निम्मे असेल, हे आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे. मग आता त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक काटकोन त्रिकोण काढावा लागेल ज्याच्यामध्ये दोन कोण लघु कोण असतील आणि ते कोणत्या मापाचे असतील, 30 आणि 60 अंशाचे. सो फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ अॅक्यूट अँगल्ड राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे एक कोण 90चा, त्याला नाव देऊया आपण ABC. मग हा 30 अंशाचा गृहीत धरूया आणि हा 60 अंशाचा गृहीत धरूया. म्हणजे ABC या त्रिकोणामध्ये कोन A 60, कोन B 90 आणि कोन C 30 अंशाचा आपल्याला दिलेला आहे. आता या ठिकाणी समजून घ्या की 90 अंश कोणासमोरची जी बाजू असते ती काटकोन त्रिकोणाचं काय असते, कर्ण असते, आणि 30 अंश कोणासमोरची बाजू इथं कोणती दिलेली आहे, AB. म्हणजे आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे AB ही जी 30 अंश कोणासमोरची जी बाजू आहे ती हा ACच्या कशी आहे, निम्मी आहे. ते आपल्याला सिद्ध करायचं. म्हणजे दिलंय काय फक्त ते पहिल्यांदा लिहूया. सो फर्स्ट वी हॅव टू राईट द गिवन ऑफ दिस थिअरम. So what is given? So we have to given only right angle triangle, that is in a triangle ABC. So angle B is equal to 90 degree, angle C is equal to 30 degree and angle A is equal to 60 degree. तर असं फक्त एवढंच आपल्याला दिलेलं आहे की या त्रिकोण ABC मध्ये कोन B 90चा आहे, कोन C 30चा आहे आणि कोन A 60 अंशाचा आहे. देन सिम्पली वी हॅव टू राईट टू प्रूव्ह. म्हणजे साध्य काय आहे आपल्या इथं बघा, तर AB बरोबर 1/2 AC, दॅट इज साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस. ओके. देन कन्स्ट्रक्शन. इथं आपल्याला एक रचना करावी लागेल. तर ती रचना काय असेल बघा. सो वी हॅव टू एक्सटेंड दिस AB साइड ॲज अ रे AB असं समजायचं याला, आणि याच्यावरती एक D नावाचा असा बिंदू घ्यायचा आहे की तो या AB एवढा असेल. ओके. सो एक्सटेंड साइड AB and take a point D such that AD is equal to BD. ओके. म्हणजेच हा AB पुढे वाढवून त्याच्यावर D बिंदू घ्यायचा आहे, ज्याचं तो कसा असेल, तर AB एवढाच हा काय असेल, BD असेल. म्हणजे इथं बिटवीननेस कंडिशन काय आली, दरम्यानता कंडिशन काय आली, A', B', D, आणि हा CD जॉईन करायचा आहे. सो वी हॅव टू जॉईन CD. So this is your construction here. So write this construction here. Take a point D. Take a point D on extended म्हणजे वाढवलेला. Take a point D on extended ray AB such that right betweenness condition A', B', D. Okay, A', B', D and
ए बी इज इक्वल टू बी डी. दिस इज इम्पॉर्टंट. हा ए बी जेवढा आहे तेवढाच बी डी असेल. फुल स्टॉप. अँड व्हॉट इज वी हॅव टू टेक जॉईन सी डी और जॉईन सेग सी डी. तर असं हे कन्स्ट्रक्शन आपल्याला लिहावं लागतं आणि आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवावं लागेल. तर गिवन, टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन आणि ही फिगर एवढं झाल्यानंतर महत्त्वाचा भाग काय आहे? प्रूफ. सो वी हॅव टू टेक द प्रूफ. So when we take the proof, due to this construction, so there are two triangles are formed. So take that. What are the names? A, B, C and D, B, C. So in that two triangles, we have to show that these two triangles are congruent first. So how to say? In a triangle ABC and triangle DBC, या दोन त्रिकोणामध्ये काय काय सांगता येईल? तर हा ए बी कॉन्ग्रंट आहे बी डी. ओके. सो राईट हिअर सेग ए बी कॉन्ग्रंट सेग बी डी. कन्स्ट्रक्शन म्हणूया. कन्स्ट्रक्शन. ओके. देन this is 90, so this is the extended side, so this angle is also 90 degree because this is straight line here. Okay, so angle ABC and angle DBC, so both are 90 degree. So right here angle ABC congruent angle DBC इथल्या each of 90 degree, प्रत्येकी 90 अंशाचा कोन. आणि ही जी BC बाजू आहे ती दोघांना कशी आहे? सामायिक आहे. So this should be right. Seg BC congruent seg BC. इथं टाका कॉमन साइड. कॉमन साइड म्हणजेच सामायिक बाजू. मग आता तीन अटी झाल्या बघा इथं. यस ए यस. Side angle side test. So we say that these two triangles are congruent. So right, therefore triangle ABC congruent triangle DBC by SA yes test. And in book we have to given this theorem as a activity, and in that activity we have to show or we have to write these 4 brackets. हे 4 ब्रॅकेट तुम्हाला तिथं भरा असं पुस्तकात दिलेलं आहे. म्हणजे परीक्षेत जर अशी ॲक्टिव्हिटी आली तर तुम्हाला हे 4 शब्द तिथं लिहावे लागतील, जे की तुम्हाला 2 मार्काला विचारले जाऊ शकतात. ओके. त्यानंतर आता आपण 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवले. मग आता राहिलेले घटक इतर जे आपल्याला अपेक्षित आहेत ते सुद्धा आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. तर मग या ठिकाणी आपण हा अँगल जो आहे BAC हा कोणाशी कॉन्ग्रुएंट असेल? BDC शी कॉन्ग्रुएंट असेल. तर ते लिहा तिथं. देअरफॉर अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल BDC. So write here region CACT, corresponding angles of congruent triangles. Okay. आता इथं लिहा. But angle BAC is equal to 60 degree. हा जो A अँगल दिलेला आहे आपल्याला 60 डिग्रीचा आहे पाहिजे इथं. तर त्याला लिहा given. Therefore angle BDC is also 60 degree. तर हा जो कोन आहे तर हा सुद्धा किती होईल? 60 अंशाचा या ठिकाणी होतो. आणि मग आता हा भाग झाल्यानंतर हा पूर्ण ट्रायंगल विचारात घ्यायचा आहे ADC. मग या त्रिकोणामध्ये बघूया आता. इन ट्रायंगल ADC, so can you say that this angle A is 60, this angle B is also 60, then automatically this angle C is also 60 degree. So right here angle A is equal to angle B is equal to 60 degree. Therefore angle C is also 60 degree. तर याचं रिझन तुम्ही लिहू शकता. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. तर लिहा इथं सम ऑफ अँगल्स ऑफ
ट्रायंगल ADC इज 180 डिग्री. आता असं लक्षात येईल का, तर या त्रिकोणाचे तिन्ही कोण काय झाले, 60-60 अंशाचे झाले. आणि मग आपल्याला माहित आहे, जर 60 अंशाचे तिन्ही कोण असतील तर तो कोणता त्रिकोण असतो. सो इट इज अँड विच टाइप ऑफ ट्रायंगल. सो इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. तो समभुज त्रिकोण असतो. मग इथे लिहा देअरफॉर ट्रायंगल ADC इज अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. तर असा हा समभुज त्रिकोण आपल्याला मिळतो. आणि मग समभुज त्रिकोण असेल तर मग त्याच्या तीनही बाजू कशा असतात, समान असतात किंवा एकरूप असतात. हे आपण कुठं पाहिलेलं आहे. सो इट शुड बी वी हॅव टू सीन इन करोलरी ऑफ कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल थिअरम मध्ये पाहिलेलं आहे. देअरफॉर वी से दॅट AB इज हा AB नाही येत, आता काय येईल सांगा, हा AD येईल, हा DC येईल आणि हा AC येईल. सो इट इज AD इज इक्वल टू DC इज इक्वल टू AC. तर इथं रिझन लिहा, करोलरी ऑफ कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. बरोबर आहे. तर आयसोसेलस ट्रायंगलचा जो कॉन्व्हर्स होता, व्यत्यास होता, त्याची आपण काय पाहिलेली, करोलरी पाहिली आहे. त्याच्यावरून आपण हे लिहू शकतो. सो AD इज इक्वल टू DC इज इक्वल टू AC. त्यानंतर आता परत कन्स्ट्रक्शनचा वापर करायचा. आता आपण इथं म्हटलं होतं की AB बरोबर काय असावा, DB असावा. म्हणजे AB आणि DB हे ACचे ADचे काय झाले हो, अर्धे अर्धे भाग झाले. मग आपण इथं लिहू शकतो now AB is equal to, can you write 1/2 AD? Okay, AB is equal to 1/2 AD. So this is construction. AB is equal to 1/2 AD construction. आणि मग AD म्हणजेच काय आहे, इथं बघा, AD म्हणजेच काय आहे, AC आहे. So right therefore AB is equal to 1/2 AC. A reason right, AD is equal to AC. So this is we have to prove that side opposite to 30 degree is 1/2 of its hypotenuse in right angled acute angle triangle. बरोबर आहे. तर आपण काय सिद्ध केले इथं, तर लघुकोन काटकोन त्रिकोणामध्ये 30 अंश आणि 60 अंशाचे जर कोण इतर दोन दिले असतील तर 30 अंश कोणासमोरची बाजू ही काय असते, कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. हे या ठिकाणी सिद्ध होतं. ठीक आहे. आता यानंतर या थेरमचा, या प्रॉपर्टीचा किंवा थेरमचा दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे. तर इथं काय दिले त्यांनी, 60 अंश कोणासमोरच्या बाजूच्या संदर्भातला ती प्रॉपर्टी आहे. तर ती मी इथं लिहितो बघा. इफ द acute angles of right angled triangle have measures 30 degree and 60 degree, then the length of side opposite to, इथं फक्त बदल काय आहे, 60 डिग्री आहे, 60 डिग्री अँगल इज, आता इथं थोडंसं त्यांनी अंकात दिलेलं आहे, तर ते काय आहे बघा, इज, व्हॉट इज दॅट. सो इट इज √3/2 इंटू हायपोटेनस. √3/2 इंटू हायपोटेनस. तर या ठिकाणी परत लघुकोन काटकोन त्रिकोण आहे, ज्याचे एक कोण काटकोनचा आहे, दुसरे 30 आणि 60 अंश असतील. तर 60 अंश कोणासमोरची बाजू ही कशी असते, वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण असते. तर हे आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे. हा या प्रॉपर्टीचा दुसरा भाग आपल्याला या वर्षीच्या पुस्तकात दिलेला आहे. तर ट्रायंगलचं नाव तेच राहू द्या, ABC. परत गिवन थिंग, हा आपण काय पाहतोय, पार्ट 2 पाहतोय. पहिला काय होता, 30 अंश कोणासमोरचा पार्ट 1 होता. तर इथं बदल होईल. गिवन इन ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री, अँगल C इज 30 डिग्री अँड अँगल A इज हिअर 60 डिग्री. मग आता मला सांगा, 60 अंश कोणासमोरची बाजू कोणती आहे, इथं आता BC आहे.
मग इथं साध्यामध्ये काय सांगा, BC इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस मीन्स AC. सो देर इज नो कन्स्ट्रक्शन, बट इन सेकंड पार्ट वी हॅव टू यूज द फर्स्ट पार्ट ॲज अ वी नो. आपल्याला माहीत आहे असं गृहीत धरून आपल्याला आता याचा प्रूफ लिहायचा आहे. तर काय माहीत आहे बघा. So right, as triangle ABC is 30 degree, 60 degree, 90 degree triangle. तर हा जो त्रिकोण दिलेला आहे तुम्हाला तो 30, 60, 90 अंश मापाचा आहे असं माहित आहे. आणि हे आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला काय माहित आहे, वी नो. आता हे शब्दात लिहितो, साइड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनस. तर हे आपल्याला कुठं माहीत आहे, तर अगोदर जो आपण पार्ट 1 सोडवला आहे तिथं आपल्याला हे माहीत आहे. मग फ्रॉम फिगर, आता फ्रॉम फिगर का लिहिलं, तर मला आकृतीवरून नाव लिहायचे. साइड अपोजिट टू 30 म्हणजे कोणती येईल, AB येईल. AB इज इक्वल टू 1/2 AC. तर ह्याला मी नंबर 1 देतो. बरोबर आहे. आता पुढे, so as we have to given triangle ABC is a right angled triangle, then we have to use here Pythagoras theorem. Okay, so use that Pythagoras theorem here. So here write, after that, one, in right angled triangle ABC by using Pythagoras theorem. तर काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय लिहू शकतात तुम्ही, तर AB² + BC² इज इक्वल टू AC². दॅट इज वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. हे आपल्याला माहित आहे. तर इथं डायरेक्ट लिहूया आपण, AB² + BC² इज इक्वल टू AC². ओके. पण आता AB म्हणजेच काय माहिती आहे तुम्हाला, 1/2 AC फ्रॉम 1. मग इथं ABच्या जागी मी काय लिहिणार आता, 1/2 AC लिहिणार आहे. सो राईट हिअर 1/2 AC ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC² इज इक्वल टू AC². त्याला रिझन द्या, फ्रॉम 1 वरून लिहिलं. मग आता ह्याचा वर्ग करून घ्या. सो इट इज 1/4 AC² plus BC² is equal to AC². Okay, then transfer this 1/4 AC² to right side. So BC² is equal to AC² minus 1/4 AC². Okay, so at the denominator of this AC² there is no number, so we take 1 and then take cross product. So we get BC² is equal to 4AC². सो ह्या 4 ने इकडे गुणलं, ह्या 1 ने इकडे गुणा आता, मायनस AC² डिवायडेड बाय 4 into 1, सो इट इज 4. देन सबट्रॅक्ट दिस 3AC² minus AC², 4AC² minus AC², सो इट इज 3AC² डिवायडेड बाय 4. And then we take BC is equal to all this in the root. That is, we have to take here taking square root. Taking square root on both side. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतल्यानंतर काय सांगा आता, इथं BC इज इक्वल 3चं काही वर्गमूळ निघत नाही, सो इट इज √3. AC² वर्गमूळ निघेल AC आणि 4चं वर्गमूळ निघेल 2. So it is BC is equal to √3/2 AC. So in this way we have to prove that in right angled acute angled triangle side opposite to 60 degree is √3/2 into hypotenuse. तर या ठिकाणी तुम्हाला जर हा थेरम ॲक्टिव्हिटी रूपात जर विचारला तर परत तुम्हाला या ठिकाणी 3 ब्रॅकेट्स पुस्तकात दिलेले आहेत. तर पहिला ब्रॅकेट इथं तुम्हाला कंप्लीट करावा लागेल, दुसरा ब्रॅकेट तुम्हाला परत याच ठिकाणी दिलेला आहे AC², आणि तिसरा ब्रॅकेट जो दिलेला आहे तो या ठिकाणी आहे 3/4 AC²ला. तर असा हा दुसरा भाग या प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगलचा या ठिकाणी आपला क्लिअर झालेला आहे. त्यानंतर ज्याच्यानंतर आणखीन एक थेरम आहे, तर तो थेरम जो आहे तो 45, 45, 90 डिग्री
थिअरम. तर ह्या प्रॉपर्टीला त्यांनी 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थिअरम असंही म्हटलेलं आहे. तर परत एकदा रिपीट करतो. इफ यू आर टू गिवन राईट अँगल्ड acute angled triangle in that one angle is 90 and remaining two angles are 30 degree and 60 degree, then part 1 says that side opposite to 30 degree is 1/2 into hypotenuse and side opposite to 60 degree is √3/2 into hypotenuse. असे हे दोन भाग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, ज्याचा वापर पुढे आपल्याला अनेक प्रमेयामध्ये करायचा आहे, अनेक उदाहरणांमध्ये सुद्धा करायचा आहे. तर यानंतरचा पुढचा थिअरम असेल आपला 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल. सो वी हॅव टू राईट दॅट 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल. (45, 45, 90 डिग्री असं म्हणायचं थिअरम ऑफ 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल. तर याचं स्टेटमेंट पहिल्यांदा लिहूया आपण. सो स्टेटमेंट इज दॅट इफ मेजर्स of angles of triangle are 45 degree, 90 degree, then the length of each side containing the right angle is 1/√2 into hypotenuse. ओके. तर या ठिकाणी आपल्याला जो काटकोन त्रिकोण दिलेला आहे तो पण कसा आहे, लघुकोन काटकोन त्रिकोण आहे. मग यामध्ये इतर जे दोन कोन राहतात त्यांचं मेजर मात्र काय आहे, 45, 45 आहे. तर त्या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या ज्या दोन बाजू आहेत, ओके, काटकोन करणाऱ्या ज्या दोन बाजू आहेत त्यांचं माप कसं असतं म्हटलंय. सो इट शुड बी 1/√2 टाइम्स द हायपोटेनस. ओके. सो दिस इज वन ऑफ द ट्रायंगल. सो इन दॅट वी हॅव टू गिवन दॅट angle B is 90 degree, angle A is 45 degree and angle C is also 45 degree. So write given thing in triangle ABC, angle B is 90, angle A is equal to angle C is equal to 45 degree. Then side containing that right angle म्हणजे काय हो, तर काटकोन करणाऱ्या ज्या दोन बाजू आहेत त्या कोणत्या येतात, AB आणि BC आहेत. म्हणजे ह्या AB बरोबर BC या कशा आहेत. सो इट शुड बी 1/√2 इंटू हायपोटेनस. तर 1/2 गुणुले हायपोटेनस म्हणजेच कर्ण, काटकोन त्रिकोणाचा कर्ण होय. तर दिलेला भाग लिहिला, जो काय आपल्याला सिद्ध करायचा तो भाग आपण लिहिला. आता या ठिकाणी प्रूफ बघूया. तर सिद्धतामध्ये बघा, इन ट्रायंगल ABC, सो वी हॅव टू गिवन दॅट angle A is equal to angle C is equal to 45 degree. Okay. So these two angles are we have to given 45, 45 degree. मग याच्यावर काय सांगू शकतो आपण, तर ह्या अँगल समोरची ही बाजू आणि ह्या अँगल समोरची ही बाजू सुद्धा कशी आहे, कॉन्ग्रंट आहे. सो वी राईट देअरफॉर AB is equal to BC. AB is equal to BC. हे आपण कुठं सिद्ध केलं हो. सो इट शुड बी वी हॅव टू सीन इन कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. ओके. तर इथं रिझन तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता, कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल थिअरम, किंवा असंच लिहा, याला नंबर 1 द्या. ओके. AB इज इक्वल टू BC झाला. त्यानंतर पुढचा भाग परत इकडे या. इन राईट अँगल ट्रायंगल ABC बाय युझिंग पायथागोरस थिअरम अगेन. सो वी हॅव टू राईट हिअर
AB square plus BC square is equal to AC square. Okay, then AB is equal to BC we have to shown here in 1. So instead of BC we have to write here AB. AB square plus AB square is equal to AC square. इथल्या फ्रॉम 1 ह्या BC च्या जागी मी काय लिहिला AB लिहिला 1 वरून. मग इथे सांगा काय झालं. So it should be twice AB square is equal to AC square. AB square plus AC square, AB square plus हा AB square काय झाला 2 AB square झाला. त्यानंतर हा 2 इकडे पाठवून द्या. So AB square is equal to 1/2 AC square. Okay. So again we have to taking square root on both sides. Taking square root on both sides. काय मिळेल सांगा. ए बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट निघेल ए बी, याचं निघेल 1/2चं 1/√2 आणि ए सीचं काय मिळेल ए सी स्क्वेअरचं काय मिळेल ए सी असं आपल्याला मिळून जाईल. सो इन दिस वे वी हॅव टू शो दॅट साइड अपोजिट टू 45 डिग्री दॅट इज ए बी हिअर. सो इट शुड बी 1/√2 इंटू हायपोटेनस. देन राईट ॲज ए बी इज इक्वल टू बी सी हिअर. AB is equal to BC, then we prove that therefore AB is equal to BC is equal to 1/√2 AC here. That is, hence we prove that side opposite to 45 degree here is equal to 1/√2 times hypotenuse. ओके. आता इथं ॲक्टिव्हिटी रूपात तुम्हाला सिद्धता दिलेली आहे. परत बघा काय काय चेंज आहे, काय काय तुम्हाला भरायचं आहे. तर या ठिकाणी एक चौकट आहे ए सी स्क्वेअरची, या ठिकाणी ए बी स्क्वेअरची एक चौकट आहे. त्यानंतर 2AB स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अँड ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू ए सी स्क्वेअर हिअर. सो इन दिस वे दिस थिअरम इज कॉल्ड हिअर 45 90 degree triangle of a theorem here. So in this video we have to see that there are two important theorem, that is 30 degree, 60 degree and 90 degree theorem of a triangle. So this is one of the property which is divided into two part here. In first part we have to show that side opposite to 30 degree is 1/2 times hypotenuse, and in second part we have to show that side opposite to 60 degree is √3/2 into hypotenuse. So that property is called as 30 degree, 60 degree, 90 degree triangle theorem. Then after that we have to see that theorem of 45 90 degree theorem. So in this theorem we have to show here side opposite to 45 degree. So these two sides are we have to given here. These are these sides containing the right angled triangle here, that is 90 degree containing. So what is about this side? So these sides are opposite of 45 degree. Then the side opposite to 45 degree is here. We have to show 1/√2 times hypotenuse, and last we have to write here hence we proved here. Okay. तर अशा रीतीने आपण हा दुसरा थेरम या ठिकाणी संपवलेला आहे. तर याच्यावर आधारित असणारा काही भाग जो आहे तो आपण पुढील तासाला बघूया. धन्यवाद.